ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळालं आहे। शेतकरी पाटबंधारे विभाग कार्यालयामध्ये घुसल्याची माहिती सुद्धा समोर येते। शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांची आहे। नदीपात्रामध्ये 2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी ते करतायत। शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आणि ते थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयामध्ये घुसले। शिवना संघर्ष समितीच्या वतीने गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली। तेव्हाची ही दृश्य। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अविनाश कांडजे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अविनाश, शेतकरी अतिशय आक्रमक झाल्याचं दिसतंय, ते थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात घुसले, काय घडलं नेमकं? नक्कीच आपण जर बघितलं तर शिवना संघर्ष समितीच्या वतीने जे या संघर्ष समितीमध्ये शेतकरी बांधव आहेत, या शेतकरी बांधवांनी काल देखील पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्यासाठी विनंती केली होती। मात्र काल आणि परवा दोनही दिवस फक्त विभागाकडून सांगण्यात आलं पाणी सोडू, तरी पाणी सोडलं नाही। त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी आपल्याला आक्रमक झालेले दिसून येतात। आपण जर बघितलं तर जे पाटबंधारे विभागाचं मेन मुख्य गेट आहे, ते गेट ओलांडून हे शेतकरी आता कार्यालयात शिरलेले आहेत। अर्ध्या तासामध्ये जर पाणी सोडण्यात नाही आलं किंवा पाणी जर सोडलं नाही तर आम्ही कार्यकारी संचालक जे आहेत त्यांच्या खुर्चीचा, त्यांचा कार्यालयाचा ताबा घेऊ, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। तर आपण जर आता बघितलं तर हे जे शेतकरी आहेत ते संपूर्ण शेतकरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात या ठिकाणी ठाण मांडून आहेत। शेतकरी अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर जोरदार घोषणाबाजी देखील शेतकऱ्यांकडून या ठिकाणी सुरू आहे। निश्चितच अविनाश, त्याच्यामुळे आता त्यांची मागणी मान्य होते का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।